विद्यार्थ्यांना काही नाही आलं तरीही 5-7 मार्क जर मिळाली तर गणितात पास व्हायला खूप महत्त्वाचं असे प्रकरणाचा आज आपण अभ्यास करणार आहोत. ते प्रकरण म्हणजे भौमितिक रचना. आता भौमितिक रचनामध्ये एक एक बाब लक्षात ठेवा. यामध्ये आपण कारागीर आणि कामगार आणि कारागीर यामधला जो फरक आहे ना तो या ठिकाणी मी तुम्हाला आधी स्पष्ट करतो. आपण भौमितिक रचनेमध्ये इयत्ता 5वी पासून आपण भौमितिक रचनेचा अभ्यास करत आलो. प्राथमिक रचना यामध्ये रेषा तर कोन दुभागणी, त्यानंतर एकरूप कोन काढणे, आपल्याला पुन्हा रेषेवरील बिंदूतून लंबरेषा काढणे, रेषेबाहेरील बिंदूतून लंबरेषा काढणे. ह्या प्राथमिक रचना आपल्याला येत असतील त्या रचना यामध्ये कशा वापरायच्या हेच आपण आज शिकणार आहोत. आणि कारागीर आणि कामगार यामध्ये बघा, कारागीर काय असतो की तो एक नवनिर्मिती करणारा असतो आणि कामगार हा तो सांगकाम्या असतो. तसं आपल्याला करायचं नाही, आपल्याला कारागीर बनायचं आहे. आणि यामध्ये भौमितिक रचना याचा जर आपण सराव केला तर तुम्ही चांगल्या प्रकारे यामध्ये 7 मार्क सहज मिळवू शकता. बघा, पण एक लक्षात ठेवा, भौमितिक रचना म्हणजे वन डे मॅच नाहीये. एका दिवसात एक दिवस काढलं पुन्हा तुम्ही 3 महिने 4 महिन्यानंतर करायला गेलात तर ते येणार नाहीत. रचना ह्या किमान आठवड्यातून 2 वेळा तरी केल्या तर नक्कीच आपण कारागीर बनूया, कामगार बनूया. कामगार म्हणजे सांगकाम्या नाही, आपण नवनिर्मिती करणारा एक विद्यार्थी आपण आज या ठिकाणी बनणार आहोत. बघा, या ठिकाणी आपण जे आता आपण शिकलेलो आहे त्याचाच परिपाक 2-3 प्रकरणामध्ये जे काही शिकलोय त्याचाच परिपाक म्हणजेच रचना आहे. यामध्ये बघा, आपण प्राथमिक रचना आपण आज पाहणार आहोत. आता बघा, रेषाखंड दुभागणी. आता ही रचना ज्यावेळी आपण रेषाखंड दुभागणी करतो, बघा, समजा हा रेषा खंड आहे, समजा ए बी रेषा आहे, हा मला दुभागत आहे. यामध्ये आपण नेहमी लक्षात ठेवा, निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं आणि एक वरील बाजूस आणि त्या रेषेच्या विरुद्ध बाजूस असे कंस काढायचे. असे कंस आपण काढले आणि हे जोडलं तर रेषाखंड दुभागणी. आता रेषाखंड दुभागणी ही रचना आपण कुठे कोणत्या ठिकाणी वापरली? इयत्ता 9वी मध्ये आपण परिवर्तुळ काढताना आपण त्रिकोणाच्या कोणत्याही 2 बाजू दुभागल्या तर त्या 2 बाजू एकमेकांना छेदतील. तो हा वर्तुळाचा त्रिकोणाच्या तिन्ही बाजूपासून समदूर अंतरावर असतो आणि आपल्याला वर्तुळाचं परिवर्तुळ काढता येतं. आता दुसरी रचना आपण पाहणार आहोत, कोन दुभागणी. या रचनांचाच आपण अभ्यास करून आपण एखादा कोन दिला, समजा तो विशाल कोन आहे, त्याचं माप आपण घेऊया ABC हा कोन आहे. आता कोन दुभागताना एक खूप काळजी घ्यायची अशी असते की याचा शिरोबिंदू जर तुम्ही बरोबर जोडला गेला नाही तर तुमचा कोन दुभागण्यात चुकतो. काही अंतरावर अशा दोन्ही बाजूवर काप टाका, कंस करा. आता हा कंस म्हणजेच इथून इथपर्यंत आपण एक रेषाखंड आहे असं समजूया.
काल्पनिक. आता यामध्ये रेषाखंड कसा दुभागतो तसंच आपण निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन आपण कोण दुभागला. त्यानंतर अजून एक म्हणजे रेषेवरील बिंदूतून लंब रेषा काढणे. आता बघा, समजा एक रेषा आहे, रेषा एल. आता रेषेवर एक बिंदू घेऊया, कुठेही घ्या, पी बिंदू घेऊया. आता एक लक्षात ठेवा, रेषाखंड दुभागणे आणि रेषा यामधला फरक लक्षात द्या. रेषाखंड ही मर्यादित बिंदूचा संच असतो आणि रेषा ही अमर्यादित लांब असते. मग त्याच्यावर कुठेही बिंदू घेऊ शकतो, एक या ठिकाणी, या ठिकाणी, या ठिकाणी. तो मध्यावत असेल असं आपल्याला म्हणता येणार नाही. पण एक लक्षात ठेवा, ज्या बिंदूतून आपल्याला लंब रेषा काढायची आहे त्या बिंदूवर कंपासचं एक टोक ठेवा आणि त्या रेषेवर समान अंतरावर 2 कंस करा. म्हणजे हा जो तयार झाला तो मर्यादित रेषाखंड तयार झाला. आता हा मर्यादित रेषाखंड जसा पण रेषाखंड दुभागतो तसा दुभागा. निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्या, एकदा कंस वर टाका, एकदा कंस खाली घ्या. त्याचप्रमाणे बघा, सॉरी थोडंसं आपल्याला या ठिकाणी पुन्हा असा कंस घ्या, असा घ्या. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, या ठिकाणी आपण हा जर जोडला तर तो त्या बिंदूतून बरोबर लंबरेषा काढतात. आता या लंबरेषा याचा उपयोग करून आपल्याला काही रचना करायची आहे. आता ह्या आणि या कोण दुभागले कोणत्याही त्रिकोणाचे तर अंतर्वर्तुळ काढता येतं. दोन कोण, दोन बाजू दुभागल्या तर परिवर्तुळ काढता येतं. ह्या प्राथमिक रचना आपण ह्या रचना आपण 9वी मध्ये शिकलेलो आहोत. पण एक लक्षात ठेवा, एखाद्या वेळी याच्यावर सुद्धा प्रश्न विचारला जातो, म्हणून इयत्ता 9वीतील रचनांचा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. आता बघा, ही एक रचना आपण केली. आता या रचनेचं आपण नवनिर्मिती कशी तयार करता येते ते बघूया. बघा, आता आपण काय शिकणार आहोत हे माहित नाही मला, पण आपण त्यापासून एखादी गोष्ट कशी निर्माण करता येते ते बघूया. अगोदर एक मी किरण काढला. बघा, रचना पण करताना आपण ही रचना पण ऍक्च्युली यामध्ये कशी वापरतोय. समजा हा ओ आहे. आता मला या किरणावर आता हा पी बिंदू आहे इथं. आता पी बिंदूतून मला लंबरेषा काढायची आहे. बघा, मी पी बिंदूतून लंबरेषा काढली म्हणजे त्याप्रमाणे जिथं मी दोन्ही बाजूला 2 खुणा केल्या, निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेतलं, एक कंस वर एक कंस खाली, पुन्हा त्याच प्रकारे दुसऱ्या बिंदूतून केलं आपण आणि पुन्हा ही रेषा ओढली. आता तुम्ही म्हणाल आपण वेगळं काय केलं. आता बघूया, इथं वेगळं काय करतो. आता हा ओ हा केंद्रबिंदू आहे समजूया, ओपी त्रिज्या आहे समजूया. बघा, आणि ओपी त्रिज्या घेऊन एक वर्तुळ काढ.
आता ही रचना कोणती झाली बघा, वर्तुळावरील बिंदूतून लंबरेषा काढणे, लंबरेषा काढणे. आता याच्यावर प्रश्न कसा विचारला जातो, 3 सेंटीमीटर त्रिज्या असणारे वर्तुळ काढा. व वर्तुळावर कोणताही एक बिंदू घेऊन पी बिंदू घ्या व स्पर्शिका काढा. आता बघा ही रचना आता आपण उलटी विचारली गेली, म्हणजे 3 सेंटीमीटरचं वर्तुळ काढा. समजा मी 3 सेंटीमीटर घेतलं, केंद्रबिंदू घ्या, वर्तुळ काढा. आता केंद्र असलेले 3 सेंटीमीटरचं वर्तुळ. आता बघा ही रचना कशी, आता वर्तुळावर एक बिंदू घ्या, समजा मी पी बिंदू घेतला. पी बिंदू घेतला आणि मी ओ पासून पी पर्यंत ही रेषा वाढवली, पण ही अमर्याद वाढवली. आता मला पी बिंदूतून या वर्तुळाला स्पर्शिका काढायची. आता बघा आपलं काय आहे की वर्तुळाच्या त्रिज्येच्या टोकाशी स्पर्श करणारी रेषा ही काय असते, परपेंडिक्युलर असते, काटकोन असते. म्हणजे इथं लंबरेषा काढायची, म्हणजे पी बिंदूतून मला या वर्तुळाला स्पर्शिका काढायचे, म्हणजे हा पी बिंदू, म्हणजे मला हा पी बिंदूतून लंबरेषा काढायचे. तर मी काय वर्तुळावरील बिंदूतून लंबरेषा काढणे हा या ठिकाणी गुणधर्माचा वापर करायचा. आता बघा मी काय करतो, पी बिंदूवर ठेवून दोन्ही बाजूला 2 कंस काढले, निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्या मर्यादित रेषाखंडाचं. पुन्हा आपण बघा आता ही तुम्हाला समजली असेल तर नक्की आपल्याला 2 मार्क मिळून जातील. आता बघा ही रचना करता येते काही विद्यार्थ्यांना, पण ही रचना करता येत नाही. कारण का, हा प्राथमिक गुणधर्म, प्राथमिक रचनेचा वापर करून मला यामध्ये रचना करता आली की माझ्यामध्ये कौशल्य निर्माण झालं. माझ्यामधलं कौशल्य निर्माण करण्यासाठी भूमितीतील छोटे छोटे नियम, छोट्या छोट्या गुणधर्माचा वापर मोठ्या उदाहरणामध्ये करता यायला लागला, तर मला भूमिती सोपी जाते. भूमितीसारखा सोपा विषय कुठलाच नाही, पण विद्यार्थी त्याकडे दुर्लक्ष करतात आणि त्यामुळे भूमिती अवघड. आता बघा यापासूनच आपण अजून एक रचना कशी तयार करता येते पाहूया. प्रश्न तोच बघा, भौमितिक रचनेमध्ये एक लक्षात ठेवा, एकमेकांना अशा जोडल्या गेलेल्या आकृत्या असतात, पण मला ते कळत नाही. मग माझे काय होतं, समजत नाहीत आणि सराव नसल्यामुळं मला परीक्षेतले मार्क जातात. आता काय सांगितलं, हिथं काढलं आपण रेषेवरील बिंदूतून लंब रेषा काढणे. आता बघा, आता तुम्हाला एक वर्तुळ या प्रकरणामध्ये आपण शिकलो काय, वर्तुळाच्या बाह्यबिंदूतून वर्तुळाला 2 स्पर्शिका काढता येतात. आता हे मला गुणधर्म माहिती आहे, इथं लंब होतो इथं लंब होतो माहिती आहे,
मग ही रचना मला यामध्ये करायची असेल तर ती मला कशी करायला लागेल ते आपण पाहूया. बघा, ही जी प्राथमिक रचना आहे त्याच पद्धतीनं, कारण मला समजलं ना तर मला खूप काही करता येतं, समजलं नाही तर मला काही करता येत नाही. म्हणजे आपण आता रेषे बाहेरील बिंदूतून लंबरेषा काढणे. मित्रांनो, आता यावर प्रश्न कसा विचारला जातो? आता आपल्याकडे ज्या प्राथमिक रचना आहे ती आपल्याला माहिती आहे. मी ही मुद्दामच हे करून टाकतो, कारण यामध्ये आपल्याला 3 प्रकारच्या रचना विचारल्या जातात. एक म्हणजे बघा, मी आता एकदम रचना काढून दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बघा, एक, कारण यामध्ये 3 प्रकार येतात आणि आम्ही शिकवताना एकच शिकवतो. मग विद्यार्थी काय करतो की तो सरांनी काढलेलं वर्तुळ, आम्ही काढलेलं वर्तुळ, यामध्ये जर आमच्या चुका झाल्या तर नक्की बघा, ओ केंद्र आहे, ओ केंद्र. आता यामध्ये वर्तुळ केंद्रापासूनचे अंतर समजा हा पी बिंदू आहे. आता या ठिकाणी त्यांनी पी बिंदू इथं दिले आणि या ठिकाणी आता या पी बिंदूतून मला स्पर्शिका आहे. आता एक लक्षात ठेवा, रचना समजली तर रचना मला करता येते, नाही करता येत. आता ओपी हा रेषाखंड आहे, तिथं ओपी हा रेषाखंड आहे, तिथं ओपी रेषाखंड, हे ओपी रेषाखंड दुभागायचं. ओपी रेषाखंड दुभागा. बघा मित्रांनो, आपण एक आपल्याकडे कारागीर आपण बनलो तर आपल्याला ही रचनेची 7 गुण आपल्याला फक्त 7 मिनिटामध्ये परीक्षेतले आपण मिळवता येतात. पण तुम्ही कारागीर कामगार असाल तर ती तुम्हाला 3 तासात पण त्या रचना होणार नाही. पण बघा, यामध्ये जर एक गोष्ट लक्षात ठेवली आपण तर ती नक्कीच, आता बघा किती आपल्याला एम बिंदू हा मध्यबिंदू आहे, एम बिंदू हा मध्यबिंदू आहे आणि एम बिंदू हा मध्यबिंदू आहे. आता लक्षात ठेवा, आपण जी ही रचना पाहिली की वर्तुळावरील बिंदूतून लंबरेषा काढणे, हा एम बिंदू स्पर्शिकेशी आलेला आहे. पण या ठिकाणी हा एम बिंदू आपल्याला वर्तुळावर आला असला तरी तो मध्यबिंदू आहे, हे महत्वाचं आहे. आता बघा, हा मध्यबिंदू घेऊन दुसरं वर्तुळ काढा. बघा मित्र, मला यामध्ये तुम्हाला काय, जो परीक्षेत आपल्या मनामध्ये जो गोंधळ होतो तो गोंधळ टाळण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, का होतो हे आपल्याला पाहिजे. बघा, आता बघा, ओ हा पी, ओ हा पी, ओ हा पी. आता बघा 2 वर्तुळ इथं बघा, पहिल्या वर्तुळापेक्षा दुसरं वर्तुळ मोठं,
पहिल्या वर्तुळापेक्षा दुसरं वर्तुळ लहान येते, पहिले वर्तुळ आणि दुसरे वर्तुळ सारखे. आता यामध्ये बघा स्पर्शिका खंड हा एक, ए बी, ए पी आणि बी पी. इथं पहा ए बी ए बी. आता यात तुम्हाला फरक सांगायचा काय, मी तो महत्वाचा समजणं गरजेचं आहे. एक म्हणजे जर दुसरे वर्तुळ मोठे असेल तर हा बिंदू वर्तुळापासून त्रिज्येपेक्षा मोठा आहे, म्हणजे हे जो मध्यबिंदू आहे तो वर्तुळाच्या बाह्य भागात येईल. बघा दुसरे वर्तुळ लहान म्हणजे हा बिंदू वर्तुळापासून त्रिज्येपेक्षा लहान आहे, म्हणजे वर्तुळ केंद्र हे वर्तुळाच्या अंतर्भागात येईल आणि वर्तुळाचा केंद्रबिंदू, दोन्ही वर्तुळ समान आहेत, केंद्रबिंदू वर्तुळावर असेल तर दोन्ही वर्तुळ समान आहे, म्हणजे पी हा बिंदू वर्तुळापासून समान अंतरावर आहे, म्हणजे ह्या दोन्ही त्रिज्या समान आहे, हे लक्षात ठेवा. आता बघा यामधलं काय म्हणजे उदाहरण कसं विचारलं जातं. आता काही वेळेला आम्ही आकृती करताना शिकवतो. आता की वर्तुळ 3 सेंटीमीटरचं वर्तुळ काढा, वर्तुळापासून 7 सेंटीमीटर अंतरावर पी बिंदू घ्या आणि पी बिंदूतून वर्तुळाला स्पर्शिका काढा आणि या स्पर्शिका खंडाची लांबी मोजून लिहा. आता पी बिंदू, आता ही आकृती फळ्यावर मी शिकवली. आता तुम्हाला काय झालं की वार्षिक परीक्षेत अशा प्रकारची आकृती विचारली. आता तुमच्या डोक्यात काय असतं की यम बिंदू म्हणजे वर्तुळाचा केंद्रबिंदू हा वर्तुळाच्या बाह्य भागात, ही तुमच्यामध्ये मनामध्ये एक रुची निर्माण होते आणि त्याचा परिणाम काय होतो लक्षात ठेवा की मला येत असणारी आकृती मी काढायची सोडून देतो आणि मला मिळणारे 3 मार्क मला मी मुद्दामून घालवतो. मुद्दामून घालवतो म्हणजे येत नाही म्हणून नाही, तुम्हाला समजलं नाही म्हणून ह्या आकृत्या मी तिन्ही तुम्हाला एकत्रित काढून दाखव. आता इथं काय होतं, या आकृत्या या ठिकाणी बाहेर बिंदू, या ठिकाणी केंद्रा आपलं वर्तुळावर आहे, मग मी काय म्हणणार की माझी आकृती चुकली, माझी आकृती चुकली, मनामध्ये संभ्रम निर्माण झाला. भूमिती आपण जर परफेक्ट असेल तर आपल्यामध्ये संभ्रम निर्माण होत नाही, पण परफेक्ट नसेल तर आपल्यामध्ये संभ्रम निर्माण. आता यामध्ये बघा आपण 2 रचना पाहिल्या. वर्तुळावरील बिंदूतून स्पर्शिका काढणे, वर्तुळाबाहेरील बिंदूतून स्पर्शिका काढणे. वर्तुळावरील बिंदूतून एकच स्पर्शिका काढता येते, आपण प्रकरण 3 मध्ये शिकलोय. आणि वर्तुळाबाहेर बिंदूतून वर्तुळाला 2 स्पर्शिका काढता येतात, हे पण आपण शिकलोय. आता यावर वेगवेगळ्या रचना कशा विचारल्या जातात ते मी आता सांगणार आहे तुम्हाला. कारण काय माहितीये का, यामध्ये रचना ह्या 2 प्राथमिक आहेत, पण यामध्ये रचनाला वेगवेगळी माहिती दिली जाते आणि आपल्याला रचना काढताना आपण चुकत असतो, तर त्या चुकणार नाही असे आपण पाहूया. बघा मी या ठिकाणी मला उदाहरणामध्ये काय काय माहिती दिली आहे बघा. त्रिज्या आणि जीव. दुसरं त्रिज्या आणि स्पर्शिका खंडामधील कोन. आणि तिसरी रचना त्रिज्या आणि त्रिज्येमधील कोन.
मित्रांनो, एक लक्षात ठेवा, जर मला समजलं तर नक्कीच त्रिज्या आणि जीवा म्हणजे याच्यावर प्रश्न कसा विचारला जातो, याच्यावर प्रश्न कसा विचारला जातो आणि याच्यावरला प्रश्न कसा विचारला जातो. म्हणजे बघा, वर्तुळ ही त्रिज्या आणि जीवा. आता याच्यावर कच्ची आकृती म्हणूया. ही त्रिज्या आणि स्पर्शिका खंडामधील कोन, समजा हा 70 आहे. आणि या ठिकाणी लक्षात ठेवा, त्रिज्या आणि त्रिज्येमधील कोन म्हणजे या दोन त्रिज्या एकत्रित जोडून तयार होणारा कोन समजा 110 दिलाय. ह्या सगळ्या रचना आपल्याला कशा काढायच्या पाहिजे. आता बघा, या प्रत्येकातला फरक लक्षात घ्या. ही जीवा दिलाय, या ठिकाणी या दोन स्पर्शिका खंडामधील कोन दिलाय. आता बघा, यावर वर्तुळ प्रकरणामधील तिसऱ्या प्रकरणामध्ये कसा प्रश्न विचारला जातो आणि तो 1-2 मार्काला असतो आणि रचना कशी विचारली जाते ती आपल्याला समज. आता काय म्हणतात, आपल्याला माहिती आहे इथं 90 आहे, इथं 90 आहे. म्हणजे हा काय तयार झाला, चौकोन. चौकोनाच्या चारिकोणाच्या मापांची बेरीज किती असते, 307. आता याचं 70 आहे. इथं त्रिज्या आणि स्पर्शिकेची लंब असतं म्हणजे 90 झाला, हा 90 झाला. मग या कोणाचं माप काढा. आता बघा, या ठिकाणी आपल्याला हे दिलेलं आहे. तुम्ही म्हणाल की सरांनी वेगवेगळ्या पद्धतीने का, कारण काय माहिती आहे का, तुम्हाला जर हा भाग समजला, 5 प्रकारच्या आपण 2 प्रकारच्या पाहिल्या, आता ह्या जर 5 प्रकारच्या असतात त्याच रचनेवर कशा अवलंबून आहेत, म्हणजे कुठल्या की वर्तुळावरील बिंदूतून लंबरेषा काढणे, या तिन्ही प्रकारच्या रचना त्यावर अवलंबून आहेत. कशा त्या आपण पाहणार आहोत. त्यासाठी आपल्याला बेसिक कळणं गरजेचं आहे. म्हणून एकदा जर त्यातला भाग कळाला तर मला ते नक्कीच तुम्हाला ते सोपं जाईल. आता बघा, उदाहरण घेऊया आपण. रचनेमधील केंद्रबिंदू, एक लक्षात ठेवा, केंद्रबिंदू, केंद्रबिंदू आणि केंद्रबिंदू. आता इथं बघा, ओ केंद्रबिंदूतून एक आपण वर्तुळ काढूया. काय, केंद्रबिंदूतून एक वर्तुळ काढूया. केंद्रबिंदूतून एक वर्तुळ बघा. म्हणजे मी तुम्हाला एवढ्यासाठी सांगतोय की सगळ्या रचना कशा एकच आहेत, एकत्रित आहेत, हे महत्वाचं आहे. एकमेकांना जोडता आलं ना तर खूप. आता जीवा दिले, जीवा कुठून काढू शकतो, अशी काढा, अशी काढा, अशी काढा. आता वर्तुळाची जीवा, प्रॉब्लेम काय येतो, वर्तुळाची जीवा विद्यार्थी कशी काढू शकतो, अशी काढू शकतो, अशी काढू शकतो, अशी काढू शकतो. कशी काढली तरी चालू शकते. परंतु आपण ज्या वेळेला प्राथमिक लेवलचा विचार करतो की आपल्याला तर जीवाची लांबी अशी मोजली. समजा इथं किती आहे, 5 सेंटीमीटर जीवा. मग तुम्ही यामध्ये 5 सेंटीमीटर घ्या आणि एक जीवा वाढवा. एवढं मला रचनेमध्ये आलं. समजा AB सेंटीमीटर. आता हे काही विद्यार्थ्यांना 5 सेंटीमीटर घेता येत नाही. मग काय करायचं, शून्याच्या ठिकाणी हे ठेवा आणि सरळ तुम्ही अशा प्रकारे ज्या वेळेला 5 सेंटीमीटर येईल त्यावेळेला खूण करा आणि हे 2 रेषा ओढा. आता यात बघा, मी तिन्हीचा अभ्यास शिकवताना एकाच पद्धती शिकवतो. आता 70 अंशाचा कोण मी कसा घेणार, एक जीवा काढू शकतो पण दुसरं 70. त्यासाठी मला चौकोनाच्या चारिकोणाच्या मापांची बेरीज 180 जी 60 अंश असते. म्हणजे कोण ए अधिक कोण ओ अधिक कोण बी अधिक कोण पी बरोबर 307. हे मी याच्याद्वारे अँगल AOB म्हणजे अँगल ओचं माप मी 110 अंश काढलं. आता 110 अंश
काढला तर 110 अंश घ्यायचं कसं, हा मोठा प्रश्न विद्यार्थ्यांना येतो. काही नाही, एक लक्षात ठेवा, कोण काढताना एक कोणाची कुठलीही बाजू आपण कशी काढू शकतो. एकदा हे घ्या आणि कोण मापकाचा वापर करून आपण या ठिकाणी 120 अंश मोजा. अच्छा, मग 120 अंश मोजून खूण करा आणि दुसरी रेषा ओढा. चल 110. मग हा 110 आणि इथं जर 120 दिले तर त्याप्रमाणेच तुम्ही हा 120 अंशाचा काढा. आता ए ओ पी. आता मित्रांनो, ह्या रचना सगळ्या कशा एकच आहेत, फक्त या वेगवेगळ्या पद्धतीनं प्रश्न विचारल्यामुळं त्या मला काढता येत नाही. ते आपल्याला या ठिकाणी टाळायचं आहे. आता बघा, कुठली रचना, प्राथमिक रचना मला माहिती आहे कोणती, वर्तुळाच्या बिंदूतून, वर्तुळावरील बिंदूतून लंबरेषा काढणे, ही प्राथमिक रचना. म्हणजे आपल्याला ही रचना येते, पण मला या रचना येत नाही. तर का? कारण तुम्हाला रचनेतला तो भाग समजला नसेल. बघा, काय नाही, हे ओ केंद्रबिंदूतून ही रेषा ओढा, ही रेषा ओढा. आता एक गोष्ट तुमच्या लक्षात येईल, या तिन्हीमध्ये काय दिसतंय, तिन्हीमध्ये सारखेपणा दिसतोय, पण प्रश्न वेगवेगळे आहेत आणि त्यामुळं वेगवेगळ्या पद्धतीनं त्याची मांडणी करावी लागते. आता पहा, तुम्ही ही जी रचना करता त्या पद्धतीनं एक लक्षात ठेवा, यामध्ये अत्यंत महत्वाचं म्हणजे तुम्हाला एक व्यवस्थितपणा पाहिजे. बी वरून दोन्ही बाजूला आणि पुन्हा हा दुभागा बघा. आता विद्यार्थी काय करतात तेही सांगतो तुम्हाला. ही स्पर्शिका काढा. आता मुलं काय करतात आणि का चूक करतात ते आता मी सांगतो. पहिले मुलं काय करतात, समजलं नसल्यामुळं इथंही खून करतात, इथंही खून करतात. हा रेषाखंड दुभागतात, मग हा रेषाखंड सीमित तयार करतात, पण दुभागताना काय करतात, एक खूण इथं, बरोबर आहे, आणि दुसरी इथं. चुकलं, ही स्पर्शिका होणार नाही. मग ही चूक करू नका. अशा दोन दोन खुणा करत बसू नका. अगोदर एक स्पर्शिका काढा, ती पूर्ण ओळा, नंतर मी हे बिंदूतून काढतो. म्हणजे मला माझं रचना करताना चुकणार नाही. एक बघा, पुन्हा आता बघा, आणि एकदा कळालं की मग तुम्हाला त्याचा तो भाग सोपा जातो. आता काय होतं, प्रश्न काय होतो, ही खूण झाली, तुम्ही एकदम मारलं ही खूण, मग ही खूण याला जोडता तरी चुकलं, ही खूण याला जोडली तरी चुकलं. आता इथं बघा, हे आपण वेगवेगळं काढल्यामुळं आपला चुकायचा प्रश्न येत नाही. म्हणून भौमितिक रचना एकदा लक्षात ठेवा की याच्यावरला लंब स्पर्शिका एकदा पूर्ण काढून घ्या. मला हे भाग दिसत नाही समजा, त्यानंतर तुम्ही हीच रचना इथं करा, यामधला भाग मला दिसत नाही समजा, आणि याप्रमाणे तुम्ही खुणा केल्यात तर नक्की हा पी बिंदू, हा बिंदू. आता ही मोजा, ही मोजा, ही मोजून लिहा म्हणून सांगतील किंवा काहीतरी वेगवेगळे करतील. दिलेली माहिती लिहा. 3.1 सेंटीमीटरचं वर्तुळ आहे आणि 5 सेंटीमीटरची जीव आहे. आता इथं बघा, इथं पण जी रचना मी केली तुम्हाला 1 मार्क मिळणार आहे. पुढची रचना जसं आपण इथं केलं तसंच. आता बघा, एकदा जर मला आकृती समजली तर मी किती सुंदरपणे आपण एखादी उदाहरण सोडू शकतो. बघा,
आणि हे तुम्ही 2-2, 3-3 वेळा जर केला तर नक्कीच त्याचा फायदा आपल्याला होतो. बघा, मी बोललो तुमच्याशी मीच चूक केली. पुन्हा काढून दाखवतो. बघायचं. थोडी सुद्धा चूक आपल्याला मागात किती पडते बघा. म्हणून याचा सराव आपल्याला खूप असणं गरजेचं आहे. पहा, मी करतो. या पद्धतीनं बघा पीठ. आणि इथे आपल्याला याच पद्धतीने ही रचना करायची. म्हणजे रचनेचा भाग जो आहे ना, एकदा समजलं ना तर तो इतका सोपा आहे आणि इतके चांगले मार्क देऊन जाणार आहे. ही मात्र काळजी तुम्ही घेतली पाहिजे. आता इथून घ्या. हे जरा साहित्य जरा बरोबर नसल्यामुळं पण त्यातून आपण ऍडजस्ट करूया, काही टेन्शन नाही. हा म्हणून शैक्षणिक साहित्य, कंपास, खोडरबर, बघा मित्रांनो, 3 प्रकारच्या त्रिज्या आणि जीवा दिले असतात. त्रिज्या आणि स्पर्शिका खंड. म्हणजे स्पर्शिका खंड म्हणजे पुन्हा समजून घ्या. हा स्पर्शिका खंड याच्यामधील कोणाचं माप दिलं असतं आणि त्रिज्या आणि 2 त्रिज्यामध्ये कोण दिला असा प्रश्न. आता याच्यावर प्रश्न कसे विचारले जातात हे तुम्हाला सांगतो. 3.1 सेंटीमीटरचं वर्तुळ काढा. वर्तुळामध्ये 5 सेंटीमीटर लांबीची जीवा AB घ्या आणि ए आणि बी बिंदूतून स्पर्शिका खंड काढा, स्पर्शिका काढा आणि त्या 2 स्पर्शिका परस्परांना ज्या ठिकाणी छेदतात त्या बिंदूला P नाव द्या आणि AP अंतर मोजून लिहा. बघा मित्रांनो, एक लक्षात ठेवा, हे असा प्रश्न विचारला. आता हा प्रश्न कसा विचारला जातो बाबा? 3.2 सेंटीमीटरचे वर्तुळ काढा आणि ह्या स्पर्शिका खंडाशी होणारा कोन APB. APBचं माप 70 अंश आहे. तर ए आणि बी बिंदूतून स्पर्शिका खंड काढा, स्पर्शिका काढा आणि
आता बघा यामध्ये काय प्रॉब्लेम येतो की मी वर्तुळ काढला, एवढं मला अर्धा मार्क फटदिशी मिळून गेला. वर्तुळ काढलं मी 3.2, मग 70 इथे घेणार की. आता हे मोजला पण तर 70 अंश येणार, कारण का हा 90 आहे, हा 90 आहे, हा 100. कारण सगळे चौकोनाच्या चारही कोणाच्या मापांची बेरीज 360 अंश असते. आता बघा हे झालं. इथं हा प्रश्न कसा विचारला जातो, 3.5 सेंटीमीटरचा वर्तुळ काढा, वर्तुळाच्या त्रिज्येशी होणारा कोण 120 अंशाचा आहे. काय असेल आता, म्हणजे हा प्रत्यक्ष आपण न काढता कोण, या कोणाचं माप न काढता, या कोण आपण घेतला का इथं नाही, या कोणाचं माप न घेता सुद्धा आपण काय केला की अगोदर कॅल्क्युलेशन केलं, गणन केलं आणि त्यानंतर आपण ही रचना केली. आता इथं बघा, इथं प्रत्यक्ष कोण घेतं, पण काही विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम काय येतो मी तुम्हाला सांगतो. ही या कोणाचं माप घ्यायचं, आता 120 माप अंश घ्यायचं कसं हेच काही विद्यार्थ्यांना कळत नाही. मग त्यासाठी एक लक्षात ठेवा, आपण कोणांची प्राथमिक समजा 70 अंश आहे, कोण काढताना काय करतो आपण, एक रेषा ओढतो, त्यानंतर कोण माप घेऊन 70 अंश खूण करतो आणि कोण काढतो. तसंच इथं करायचं आहे. त्यासाठी एक प्राथमिक लेवलची रेषा आपल्याला ओढावी लागेल आणि त्यामध्ये आपल्याला कोणाचं माप घ्यावं लागेल. म्हणजे बघा एक रचना आपण शिकलो त्यापासून किती रचना तयार करतात. कोणती रचना प्राथमिक लेवलची शिकलो आपण की, बघा पुन्हा मी सांगतो की विद्यार्थी मित्रांनो की हे मी मुद्दाम ठेवतोय की वर्तुळावरील बिंदूतून लंबरेषा काढणे ही रचना ज्या वेळेला मी केली त्यावेळेला मला ह्या 5 प्रकारच्या रचना परीक्षेत मला काढता आल्या पाहिजेत, तरच माझ्या अभ्यासाचा उपयोग. काय केलं, या बाजूला 2 बिंदू ठेवले आणि निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन ही रचना येते मला, परंतु ह्या रचनाचं येत असताना सुद्धा मला ह्या रचना काढता येत नाहीत. हे दुर्भाग्य आपल्या विद्यार्थ्यांचं असतं कधी कधी. त्याला कारण काय माहिती आहे का की भूमितीमधील, खरंच ते पाहिलं की भूमितीमधील विद्यार्थ्यांना किती वेळा म्हणजे साधे साधे गुणधर्म वापरून ज्या वेळेला आपण 5वी पासून शिकत आलेलो आहे ते आपण 10वीला शिकायचं, 9वीला शिकायचं, 11वीला शिकायचं, 12वी फक्त उपयोजनात्मक गणित भूमिती असते. उपयोजनात्मक गणित म्हणजे प्राथमिक लेवलला शिकलेला जे भाग असतो तोच आपल्या या ठिकाणी वापरून गणित सोडवायचं. आता अजून एक रचना पण होतो प्राथमिक लेवलची, ती अशी की आता आपण इथं ह्या ज्या रचना केल्या सगळ्या, आता अगोदर 2 रचना आणि ह्या 3 एकूण 5 रचना आपण ज्या केलेल्या आहेत त्या रचना केल्या त्या वर्तुळ केंद्राचा वापर करून. आता आपल्याला समजा या स्पर्शिका खंड काढायचे आहे, वर्तुळ केंद्राचा वापर न करता काढायचे असेल तर कशा काढता येतील हे आपण आता या ठिकाणी पाहणार आहोत. आता या ठिकाणी लक्षात ठेवा, वर्तुळ केंद्राचा वापर न करता स्पर्शिका काढणे. मित्रांनो ह्या रचना करताना मला काय येणं अपेक्षित आहे ते मला येतंय का, ते आलं तर मग ते आपल्याला ते काढता येईल. यामध्ये तुम्हाला एकरूप कोण काढता येणं गरजेचं आहे. माझ्याकडे दिलेला हा एक कोण आहे, समजा हा कोण आहे जो कितीही मापात असेल, नो प्रॉब्लेम. त्याला नाव देतो मी ए, बी आणि सी. मला एकरूप माप दिलेलं नाही, मला कोण काढायचं आहे, एकरूप कोण काढायचं आहे. मला सांगा हा कोण मला असाच या ठिकाणी उतरून फोटोकॉपी काढायची कशी.
आता फोटोकॉपी करायची, पण लक्षात ठेवा की या ठिकाणी मी एक रेषा ओढू शकतो. समजा हा बी सी, बी आणि सी हा बिंदू मी सहज स्थापन. मग मला ही रेषा कशी स्थापन करायची हे करताना तुम्ही अत्यंत महत्वाचं समजून घ्या. कारण हे जर एकदा समजलं की पुढच्या आकृती आपल्याला काही अवघड नाही आहेत. काही नाही, दिलेल्या आकृतीच्या शिरोबिंदूवर हे टोक ठेवा आणि कितीही अंतर घ्या, पण जरा काही मुलं एवढे कमी घेतात, नका घेऊ, जरा जास्त घ्या, एक कंस टाका. हे माप बदलू नका. हे बदललं चुकलं, तुम्ही इथं आपण घेतलेल्या बीवर ठेवा आणि त्याच मापानं एक कंस काढा. हे दोन बाब समजल्या की तुम्ही काय करा, हे जे दोन खुणा केलेले आहेत त्याच्या एका खुणेवर हे ठेवून असे खूण करा. आता तेच त्रिज्यांचेच माप घेऊन इथं खूण करा. आता मला एक लक्षात ठेवा, यामध्ये काय झालं की ह्या B1 किरणावरील एक बिंदू मी मिळवला. आता एक बिंदू मिळवला आणि बी बिंदू, रेषाखंड किंवा रेषा स्थापन करण्यासाठी मला कमीत कमी दोन बिंदूची आवश्यकता असते. मग त्या पद्धतीनं हा दुसरा बिंदू मी मिळवला. आणि हा आणि हा कोण एकरूप झाला. म्हणजे प्रत्यक्ष माप न घेता मी एकरूप कोण काढता येणं. हे करता आलं तर वर्तुळा केंद्राचा वापर न करता स्पर्शिका खंड काढणे. आता बघा या ठिकाणी तीन 3.5 काहीतरी असेल वर्तुळ आहे. आता मला केंद्रबिंदू घ्यायचा नाही. आता बघा काय झालं, हा पी बिंदू दिला. आता मला पी बिंदूतून स्पर्शिका काढायची. गहन प्रश्न, मला केंद्रबिंदू माहित नाही, अशी रेषा ओढून चालणार नाही. काय करू नका, काही करू नका, काही करू नका. याच्यावर तुम्हाला वाटेल तशा दोन रेषा ओढा. मी काय सांगितलं तुम्हाला, वाटेल तशा ओढा, तुम्हाला आवडतील त्या पद्धतीने. आणि इथं दोन नावं द्या, देऊया ए बी. आता मी तुम्हाला मुद्दाम एक बाब सांगणार आहे, ती बाब लक्षात ठेवा. कारण हा जो भाग आहे या ठिकाणी सुरुवातीला तुम्ही हा तुटक अक्षराने दाखवा. तुटक का दाखवा, कारण का ही बाजू मला शिल्लक ठेवायची. म्हणजे हा मला कोण झाला, हा कोण, हा इथं पहा, हा कोण, हा कोण या बिंदूतून मला या खाली या बाजूला काय करायचं आहे, हा कोण एकरूप कोण काढायचा. तो कसा काढायचा, यासारखाच काढायचा आहे. तो कसा काढायचा बघा. आता या ठिकाणी आपण काढूया. बघा एकदम सोपं आहे, फक्त थोडस लक्ष द्यायचं आणि थोडस लक्ष देऊन तुम्ही त्याच्याशी अभ्यास करा. थोडासा अभ्यास केला की खूप. एक लक्षात ठेवा, ज्या दोन ठळक रेषा ओढल्यात आपण त्याला कंस टाका. टाकला. आता यातला हा भाग राहिला, याच्यावर ठेवा. तुटक रेषा दिसते तिथून असा परत खाली कंस टाका. बघा हे अत्यंत महत्वाचं आहे. आता जसं आपण अंतर हे घेतो तसं अंतर या दोन याच्यामधलं घ्या आणि या तुटक रेषेवरील बिंदूवर ठेवून दुसरे कंस टाका. मग काय करायचा, हे स्पर्शिका. आता बघा हे कसे काय झालं, म्हणजे हा कोण
असेल तेवढाच हा कोण असणार. म्हणजे काय बघा बघा, एक आता आपण थोडस मागे जाऊया. वर्तुळ कंसामध्ये आपण काय शिकलो? आंतरलिखित कोणाचे माप हे 70 असेल तर या कंसाचं माप 140. म्हणजे आपल्याला येणं गरजेचं. समजा हा मी त्रिकोण तयार केला आणि स्पर्शिका जोडली. मग स्पर्शिका छेदिका प्रमेय काय सांगतं? याचं माप 70. म्हणजे या दोन कोणाला आपण एकांतर वर्तुळखंडातील कोण असे म्हणतो. ते एकरूप असतात. म्हणजे हा 70 आहे, 70 आहे. एकांतर वर्तुळखंडातील कंस. आता यामध्ये दुसरी स्पर्शिका पाहणार आहोत. ती अशी की लक्षात ठेवा की वर्तुळाला, अशा वर्तुळाला जीवा देवी आणि केंद्राचा वापर न करता आपल्याला स्पर्शिका ए आणि बी बिंदूतून स्पर्शिका. आपण याला प्रश्न कसा विचारला जातो बघा. 3 सेंटीमीटर त्रिज्या असलेले व केंद्र असलेले वर्तुळ काढा. व वर्तुळावर दोन बिंदू घ्या कोणतेही आणि त्या दोन वर्तुळा केंद्राचा वापर न करता स्पर्शिका काढा. दोन्ही बिंदूतून स्पर्शिका. बघा या ठिकाणी एक लक्षात ठेवा. आपण वर्तुळ काढलं. आता त्यांनी सांगितलं काय? हा एक आणि बी बिंदू घ्या. बघा काय गोंधळ काय होतो तर तोच तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. ह्या आणि ह्या रचनेत काही फरक नाही, पण मला गोंधळ होतो. त्याला कारण आहे की आपल्या मनामधला गोंधळ तो कमी करू शकत नाही म्हणून या ठिकाणी. आता या ठिकाणी ए बी या व्यतिरिक्त कोणताही एक बिंदू घ्या. म्हणजे काय अमुक हाच घ्या, मी असा ओढला होता म्हणून मी सरांनी सुद्धा असा ओढला होता म्हणून मी सुद्धा असा ओढला पाहिजे असं नाही. कोणतेही एक बिंदू घेऊन या दोन रेषा जोडा. बघा रचना या मला समजल्या तर रचना करता येतं. आता बघा या ठिकाणी पुन्हा मी तुटक रेषा का काढतोय? कारण तुटक रेषा म्हणजे मला हा कोण एकदा या ठिकाणी काढायचा आहे, एकदा या ठिकाणी. आता इथं काय होतं विद्यार्थ्यांचं की विद्यार्थ्यांचं नाहीये, म्हणजे तो विद्यार्थ्याला आपल्याला बोलता येते त्याला सराव नसल्यामुळे. कारण जशी या ठिकाणी काढली तशीच बी मध्ये काढू एक एवढं आपल्याला प्रथम येईल नक्कीच. बघा मित्रांनो हा भाग मला बी वर हा घेतला इथपर्यंत हा कंस तसाच इथून घेतला. आता आपण ही रचना करतो. आता मला ए मधून तुम्ही काढायचे आणि हाच गोंधळ आपला होतो. मग काय करा, म्हणजे दोन्ही एकदम काढले तर चालतात पण गोंधळासाठी तो मी काढलेला नाही. हे अंतर घ्या, पुन्हा हे घ्या, मग याच्यातून पुन्हा इकडे टाका.
आणि पुन्हा हे जोडा. म्हणजे ही एक स्पर्शिका ही एक स्पर्शिका ते जोडल्या जाते. म्हणजे आपण काय शिकलो, वर्तुळाच्या बाह्यबिंदूतून वर्तुळाला 2 स्पर्शिका काढता येतात ते समान. हे एक जोडले तर पी बिंदू जोडतील. म्हणजे वर्तुळ केंद्राचा वापर न करता आपल्याला एका बिंदूतून स्पर्शिका काढणे आणि वर्तुळ केंद्राचा वापर न करता 2 बिंदूतून स्पर्शिका काढणे म्हणजे जीवा दिलेली असता स्पर्शिका काढणे. थोडक्यात एबी ही जीव आहे. म्हणजे वर्तुळ केंद्राचा वापर करताना न करता ज्यावेळी रचना करायची असते त्यावेळेला प्राथमिक लेवलची रचना काय आहे तर एकरूप काय काढता येणं, कोण काढता येणं, ही रचना आपली प्राथमिक लेवलची झाली. आता मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, रचनामधील हा जो भाग आहे तो अत्यंत म्हणजे एक वेळेला आपल्याला किती वेळ आपल्याला करता येतं. रचना कमीत कमी आठवड्यातून 2 वेळा चांगली केली पाहिजे. एक की नाही समजलं, काय करतात मुलं, नाही समजलं ना तर सोडून देतात. तसं करू नका. तुम्ही तुमच्या मित्रांना विचारा, त्यांच्याकडून समजून घ्या. नाही समजलं तर तुम्ही शिक्षकांना विचारा, त्यांच्याकडून समजून घ्या आणि त्यांचा सराव करा. आणि कामगार बनू नका, कारागीर बना. एक लक्षात घ्या, तुम्हाला मी सांगतो बघा, तुम्ही फक्त 1 महिना प्रयत्न करा की रोज रचना प्रत्येकातली एक एक काढली तर तुम्ही 15 दिवसामध्ये त्याच्यातल्या रचना तुम्ही कधीही काढायला घेतल्या तर तुम्ही त्याची सहज मार्क मिळवू शकता. वेगवेगळ्या प्रकारच्या रचना कशा विचारल्या जातात, प्रश्न समजून घेणं गरजेचं आहे. रचनेवरील प्रश्नानंतर त्याच्यात काय करायला सांगितलेलं आहे. आणि यात एक गोष्ट अजून एक महत्वाचं म्हणजे कुठेही कॅल्क्युलेशन्स नसतात. आता काही विद्यार्थ्यांच्या कंपासमधील साहित्य बरोबर नसतं, त्यामुळे वर्तुळ काढताना चुकतं. काही वेळेला मी पाहिलं काही विद्यार्थ्यांच्या पट्टीचं 0 पासूनचं पॉईंटच तुटलेला असतो. मग अशा वेळेला आता काही विद्यार्थी बघा, याचा वापर म्हणजे शस्त्र काय, आपण बसलेल्या बेंचवर सगळ्यांनी असे काही तिथं आपल्या खुणा करून ठेवलेले असतात की वर्ग म्हणजे माझा काय काय म्हणतात त्याला, एक प्रकारचा तो वर्गातला बेंच म्हणजे तो माझा आहे आणि ती माझी प्रभावी. पण लक्षात ठेवा, या बेंचवर बसायला येणारा तुमच्यानंतर पण विद्यार्थी असतो, तो मागच्या वर्गातले आपले भाऊबंद असतात. त्यामुळे आपले बेंच खराब करण्यापेक्षा आपलं डोकं सुंदर करूया आणि भौमितिक रचनेमधील हा भाग सुंदरपणे आपल्याला घेता येईल. एक बाब एक लक्षात द्यावा की ज्या वेळेला मी भौमितिक रचनेची मार्कांचा आपल्याला विचार करतो बघा, आपल्याला म्हणजे गणितामध्ये पास होण्यासाठी गणित भाग 1 आणि भाग 2 एकूण मार्क कमीत कमी 16 मिळाले तर नक्की पास होतो. मग मला सांगा, हे प्रकरण 7 मार्काला आहे. मग 16 मधून 7 मार्क केली तर राहिले किती, 9. म्हणजे ज्या विद्यार्थ्याला पाशीची भीती वाटते ना त्या विद्यार्थ्यानं ह्या रचना रोज कराव्या, तो कधीच नापास होणार नाही याची मला गॅरंटी. पण रचनेमधील कोणतीही रचना, कशी विचारली रचना तरी ती मला आली पाहिजे. यासाठी प्रश्न बारकाईनं वाचणं, प्रश्न वाचल्यानंतर कच्च्या आकृती तयार करणं, कच्च्या आकृतीनंतर मला प्राथमिक लेवलच्या कोणत्या रचनेचा वापर करावा लागेल ते बघणं आणि त्यानंतर प्रत्यक्षात कृती तयार करून आकृती तयार करणं आणि भौमितिक रचना करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. आता हे प्रकरणाचा अजून एक भाग लक्षात ठेवा की हे प्रकरण म्हणजे पहिल्या 3 प्रकरणाचा परिपाक आहे. पहिल्या 3 प्रकरणामध्ये जे आपण शिकलेलो गुणधर्म आहोत, शिकलेले प्रमेय आहेत, शिकलेले उपप्रमेय आहेत, या प्रमेयाचा परिपाक म्हणजेच भौमितिक रचना. भूमितीमधील आणि बघा, मी नेहमी मुलांना बोलत असतो की ज्यांना रचना येतात
तो विद्यार्थी कधीच नापास होत नाही. आता मी नेहमी मुलांना सांगतो, ज्याला भीती वाटते गणितात नापास होण्याची, त्यांनी पहिल्यांदा रचना करून घ्या. 8-8 दिवस 10-10 दिवस चांगला सराव केला तर सहज 5 ते 7 मिनिटामध्ये आपल्याला 7 मार्क मिळतात. आणि फिलिंद ब्लँक 4 मार्काचे असतात आणि त्या पण 7 आणि 4 11, 11 दुनी 22, दोन्ही पेपरचा विचार केला तर मला फिलिंद ब्लँकचे 8 मार्काला दोन्ही प्रकरणात 4-4 असतात. 4 आणि 4 8 आणि हे 7, 8-7 झाले 15 मार्क लागतात पास व्हायला. 16 पैकी कधी कधी चुकून 15 मिळाली. समजा तुम्हाला 33 पडली तर बोर्ड तुम्हाला 2 मार्क देतं, 3 मार्क देतं, तिची काळजी करू नका. पण तुम्हाला पास व्हायचं असेल तर भूमिती मधील अत्यंत महत्वाचं म्हणजे रचना तुम्हाला येणं गरजेचं आहे. मित्रांनो, मी नेहमी मुलांना बोलत असतो की जर तुम्ही आयुष्यामध्ये सक्सेस व्हायचं असेल आणि भूमितीमधील हा भाग एक मला सांगा, यात कुठं कॅल्क्युलेशन्स आहेत का, कुठं गुणाकार आहे का, कुठं भागाकार आहे का, फक्त 4 रेषा ओढायला मार्क तुम्हाला मिळणार आहेत. 4 समजा या एकाच 4 रेषा, दुसऱ्यात 3 रेषा, तिसऱ्यात 2 ते 3 रचना असतात. मग अशा प्रकारे 10-12 रेषा ओढायला आपल्याला जर 7 ते 8 मार्क मिळत असतील तर आपण नक्कीच आपल्याला गणितामध्ये पास होणं खूप सोपं आहे. पण खरंच मी सांगतो, रचना आल्या तर तुम्हाला परीक्षेत, वार्षिक परीक्षेत कोणीही नापास करू शकत नाही. भूमिती रचनेतील आपण काही प्रश्न एखादा घेऊया आणि त्याच्यावर प्रश्न कसा विचारला जातो ते पाहायचं आहे आपल्याला. जी सर वेळ झाली. वेळ झाली, मग संपू का सर? हां, हॅलो. आता बघा मित्रांनो की आपण भूमितीमधील हा एक भाग पाहिलेला आहे, याचा सराव करा. आणि खरं म्हणजे सरावाशिवाय भौमितिक रचना नाही. आणि सराव तुम्ही केलात आणि आम्ही त्या महानगरपालिका, मुंबई महानगरपालिका यांनी यूट्यूब चॅनेलद्वारे, फेसबुकद्वारे आमच्या सर्व महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांसाठी सुविधा केलेली आहे. तर त्या शिक्षकांचं, त्या महानगरपालिकेचं स्वतःबद्दल काहीतरी म्हणजे शिक्षकांना वाटलं पाहिजे. त्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांनी हा भाग पाहिल्यानंतर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि चांगला अभ्यास करा. तुम्हाला शुभेच्छा देतो आणि मी इथं संपवतो. सर झालं ना?